सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला विविध शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याचं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने आतापर्यंत पूर्णपणे उघड केलेलं आहे। महसूल विभाग असो की आरोग्य विभाग सगळीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासूर थैमान घालतोय। या सर्व भ्रष्टाचारावर विद्यमान जिल्हाधिकारी किरण पाटील हे प्रत्यक्ष कठोर कारवाई करणार आहेत की हा भ्रष्टाचार असा सुखैनैव चालू राहणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। हा प्रश्न उपस्थित होण्याचं मुख्य कारण म्हणजे महसूल विभागात कार्यरत महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे आणि भ्रष्टाचारी तहसीलदार रुपेश खंडारे हे तर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच महसूल विभागात काम करतात, परंतु त्यांच्यावर अद्यापही म्हणावी तशी कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने महसूल विभागात जो काही भ्रष्टाचार बोकाळला आहे त्यावर प्रकाश टाकण्याचं काम करत आहे। एवढंच नाही तर महसूल विभागात राहून एकीकडे सरकार चुना लावणं, अनिर्बंध भ्रष्टाचार करणं आणि त्यातून स्वतःच्या प्रचंड अवैध संपत्ती अपसंपदा जमा करणाऱ्यांची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी अधिकाऱ्यांना देण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करत आहे। पूर्वीचे जिल्हाधिकारी तुंबोड हे असताना त्यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली होती, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा महसूल विभागात कार्यरत मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्यासारख्या महाभ्रष्ट अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही। विजय टेकाळे हे महसूल विभागातील एक असे व्यक्तिमत्व बनले की त्यांच्यावर कारवाई करायला उपविभागीय अधिकारी असो की निवासी उपजिल्हाधिकारी कोणीही कारवाई करत नाही। एवढंच नाही तर त्यांची साधी बदली करण्यासाठीही पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क महसूल आयुक्तांकडे परवानगी मागितली होती। दुसरीकडे टेकाळे यांनी आजवर जो काही बेबंद भ्रष्टाचार केला त्यातून जी कोट्यवधी रुपयांची अवैध संपत्ती अपसंपदा जमा केली त्या संदर्भातही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। बाकी अधिकाऱ्यांचे तर सोडाच, परंतु जिल्हाधिकारी देखील त्यांच्यावर आजवर कारवाई करू शकलेले नाहीत। यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की टेकाळे हे संघटना आणि राजकीय क्षेत्रातील लोकांचा दबाव प्रशासनावर आणतायत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही। आधीचे जिल्हाधिकारी तुंबोड यांनी तर आपल्या अख्ख्या कार्यकाळात टेकाळ्यांवर कारवाई करण्याची हिंमतच दाखवली नाही। काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात किरण पाटील हे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेत। किरण पाटील हे निर्भीडपणे काम करणारे अधिकारी असल्याची त्यांची ख्याती आहे, मात्र गेल्या 4-5 महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडून टेकाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई झालेली नाही। एवढंच नाही, जेव्हा सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने टेकाळे आणि तहसीलदार खंडारे यांच्या भ्रष्टाचाराविषयी थेट महसूल आयुक्तांकडे तक्रार केली, त्यावेळी महसूल आयुक्त कार्यालयातून कारवाई करण्यासंदर्भात आदेश जिल्हाधिकारी किरण पाटील यांना पाठवण्यात आले, परंतु गेल्या काही महिन्याभरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महसूल उपायुक्तांच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आली आहे। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील हे मुरलेले अधिकारी, त्यांचा प्रशासनिक अनुभव देखील दांडगा आहे, तरीही अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात उशीर का होत आहे हे न उलगडलेलं कोड आहे। दुसरीकडे महसूल आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेल्या आदेशानंतरही जर योग्य ती कारवाई करण्यात येत नसेल तर नक्कीच शंकेला निश्चित वाव आहे हे स्पष्ट होत आहे। जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महसूल उपायुक्तांच्या आदेशानंतरही टेकाळे असो किंवा तहसीलदार खंडारे असो कोणावरही कारवाई केलेली नाही। जिल्हाधिकारी पाटील असा कोणता अभ्यास करत आहेत की त्यांना ही कारवाई करायला एवढा वेळ लागत आहे? आज टेकाळे असोत की खंडारे, या सर्वांच्या भ्रष्टाचारापासून जिल्हाधिकारी पाटील हे पूर्णपणे ज्ञात आहेत। या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सज्जड पुरावेत, पण तरीही कारवाई होत नसेल तर जिल्हाधिकारी पाटील यांचे हात कोणी बांधले त्याचा उलगडा सर्वसामान्य नागरिकांसाठी होणं गरजेचं आहे। शिवाय टेकाळ्यांच्या बदली संदर्भात मॅटकडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निकाल लागलाय, त्या संदर्भातही अद्याप कोणतीही हालचाल जिल्हाधिकाऱ्यांकडून दिसून येत नाही। दुसरीकडे जिल्हा रुग्णालय असो की जिल्हा स्त्री रुग्णालय सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय। रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा हा थेट विधानसभेपर्यंत 2 वेळा गाजलेला आहे। शिवाय अनेक राजकीय पुढारी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवलाय। दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तर सातत्याने या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून आंधळ्या बहिरा झालेल्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्याचं काम करत आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता। त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात अव्यवस्था दिसून आली, परंतु त्या संदर्भातही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। जिल्हा रुग्णालय तर सध्या भ्रष्टाचार आणि अनागोंदी दोघेही हातात हात घालून बांधत आहेत। जिल्हा रुग्णालय भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय, परंतु त्या संदर्भातही योग्य ती ठोस कारवाई होताना दिसून येत नाही। येत्या काही दिवसांमध्ये जर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महसूलच्या आणि आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारांवर योग्य ती कारवाई केली नाही तर निश्चितच पाटील साहेबांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कृती करून भ्रष्टाचारांवर बडगा उगारावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून अनेक जण व्यक्त करत आहे। आता ही कारवाई होणार का याचे उत्तर तर येणारा काळच देऊ शकतो हे मात्र खरे। बोकाळलेला भ्रष्टाचार। जिल्हा सामान्य रुग्णालयातील तत्कालीन रोगपाल पी.के. माळी यांच्याविषयी जिल्हा सामान्य रुग्णालयातून शहर पोलिसात पत्रव्यवहार तर रोगपाल
RS लाकडे यांची माहिती। गुलदस्त्यात करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात या 2 कड्या उलगडल्या की सर्व भ्रष्टाचार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांच्या भानगडी समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,